तर याआधी आपण फोर ब्रेन पाहिला, बरोबर? आवाज ऐकू येतो का मोठ्याने? ओके, फोर ब्रेन पाहिला होता आपण. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये आपण ओलोफॅक्टरी लोब पाहिला. त्यानंतरचा दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेरेब्रम. आता हा सेरेब्रम पार्ट आहे तो सगळ्यात मोठा पार्ट आहे. झाले आपलं सांगून याचे इंट्रोडक्टरी पार्ट. 80 to 85% of the part is occupied of the forebrain is by cerebrum. It is divided into two hemisphere, you know, the right hemisphere and left hemisphere. It is divided by the fissure, or we can say in the cheer. त्या चिरला काय म्हणतो आपण? कार्पस कोलॅझम म्हणतो. ओके, दिस इज द कार्पस कोलॅझम. दिस इज डिवायडेड इंटू टू पार्ट, राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन. बरोबर आलं का लक्षात तुमच्या? त्याला आपण काय म्हणतो? लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन. त्याच्यानंतर एका साइडनी जर पाहिलं तर कॉर्पस कोलॅझम असं दिसतं. सपोज हा समजा लेफ्ट पार्ट आहे तर राईट पार्ट आपल्या बाजूला आहे. कुठल्या बाजूला आहे? आपल्या बाजूला आहे, तो कापलेला आहे. आणि हा मधली जी चीर आहे त्या चिरेला नाव काय दिलंय? इट इज कॉल्ड कार्पस कोलॅझम. काय म्हटलं याला? कार्पस कोलॅझम. So this corpus callosum containing the two parts, one is the white matter and second one is the gray matter. You know it is called cortex and medulla. So the cortex is at the upper side. This is the cortical region and this is the middle region. It is called medulla. So this is called white matter is the medulla and the gray matter is called the cortex. Means what? The cortex and medulla is nothing but it is the cluster or it is a group of neurons or group of axons and cytons. So it is a made color gray and white. So the more cyton is there, so it is called gray matter. More axons is there, it is called white matter. So white matter and gray matter colored cortex and medulla. मेडुला आणि कॉर्टेक्स मुळे काय झालंय? ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर. त्याच्यामध्येच दुसरी गोष्ट काय बघा, आता नेहमी गोष्ट लक्षात ठेवायची, कॉर्टेक्स आणि मेडुला, ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. आणि या ठिकाणी दिसतात बघा इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स ऑन द सेरेब्रम. यू कॅन सी हिअर इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स. इट इज कॉल्ड सल्सी अँड गायरी. या ठिकाणी दिसतात का नाही अशा चिरा चिरा, त्या सल्सी. आणि ह्या वळ्या वळ्या गायरी. सल्कस म्हणजे काय? चीर. बरोबर, अशा चिरा चिरा दिसतात. दिस इज द सल्कस अँड दिस इज सल्कस मुळे तयार झाले, दॅट इज अ गायरस. सो दिस इज कॉल्ड इलेव्हेशन्स अँड डिप्रेशन्स प्रेझेंट ऑन दी फोर ब्रेन. और आपण त्याला काय म्हणतो? मेंदूला घड्या पडल्या. घड्या पडल्या म्हणजे काय? मेमरी ठेवण्याचं काम कशामध्ये केलं जातं? आपल्या सेरेब्रम मध्ये केलं जातं. सो इट इज having at the upper sides on the gray matter, it is called sulci and gyri, elevations and depressions. So the gray matter is about 40% and white matter is about 60%. आता बघा, made up of bundle of which connects various gray matter areas, contains most of the brains near the and brains neural सेल बॉडीज. आता इथं प्रोसेस ऑफ इन्फॉर्मेशन हे बाकीचे त्याचे फंक्शन्स आहेत. आपल्याला इतकं डिटेल नाही द्यायचं तुम्हाला, फक्त ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर किती असतो एवढंच मला फक्त सांगायचं आहे. सो यू कॅन सी हिअर दिस इज द कार्पस कोलॅझम, दिस इज अ राईट ब्रेन, दिस इज अ लेफ्ट ब्रेन. उलट आहे तिकडं. लेफ्ट ब्रेन, दिस इज अ right brain, this is the left brain, which having the depressions and elevations, or we can see the त्या घड्या दिसतात या ठिकाणी. याला काय म्हणायचं? सल्सी and this is the gyri. Okay, actually these are the it is a demarcated, means what it is called, can say it as a border, or आपण त्याला म्हणू शकतो सीमा म्हणू शकतो. एखाद्या पार्टची सीमा सुद्धा ती होऊ शकते. सो यू कॅन सी हिअर द लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन फंक्शन्स. बघितलं? तुम्हाला मी सांगितलं लँग्वेज, रिझनिंग, सायन्स अँड मॅथ, रिटन, नंबर, स्किल. राईट हँड कंट्रोल लेफ्ट बाजूला आहे, हे राईट आहे तर लेफ्ट हँड कंट्रोल आहे. बरोबर. मग बाकीचं 3D फॉर्म्स, म्युझिक अवेअरनेस, होलिस्टिक थॉट, इंट्युशन, इन्साइट, इमॅजिनेशन, क्रिएटिव्हिटी, कलेविषयीचा ज्ञान किंवा कलेविषयीची आवड, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्या उजव्या मेंदूमध्ये होतात. बघा आपण कुठल्या क्षेत्रात हुशार आहे त्यानुसार आपला कोणता ब्रेन डेव्हलप झाला हे कळत. ऍक्च्युअली दिस इज द एक स्ट्रक्चर आहे ब्रेनचं. थोडक्यात याला डॉर्सल पॅलियम म्हटले, मेडियल पॅलियम दिसते आणि ह्याच्या खाली व्हेंट्रिकल आहे. मी हे तुम्हाला कशासाठी सांगतोय तर तुम्हाला व्हेंट्रिकल समजण्यासाठी. कारण जो सेरेब्रम आहे त्याच्या खालचा जो भाग आहे तो व्हेंट्रिकलचा आहे आणि ह्या व्हेंट्रिकल मध्ये
दिस इज अ रूफ, हे छत आहे त्याचं, बरोबर का नाही? छत आहे ना या व्हेंट्रिकलचं. आणि याच्यामधून काय होतं, ते छताला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड choroid plexus, and that choroid plexus secrete the cerebrospinal fluid. So this is the area of ventrals. Now you know there is the lateral ventral, third ventricle and fourth ventricle. अशा पद्धतीने व्हेंट्रिकल्स आहेत, ते पुढे आपल्याला पाहायचे आहेत. म्हणून व्हेंट्रिकल आपल्या ब्रेनच्या कुठं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी सांगितलंय मी. दिस इज द ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. आता हे वेगवेगळे पार्ट आहेत, आपल्याला इतकं डिटेल नाहीये, पण हे ब्रेनच्या आपले जो सेरेब्रम आहे त्याच्यामध्ये हे वेगवेगळे पार्ट आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता रोस्ट्रम, कार्पस कॉलेजम, हायपोफायसिस, थॅलॅमस, हे मिड ब्रेन मध्ये म्हणजे थोडस डायसेफॅलॉन मधले पार्ट आहेत, ते आपण पुढे पाहणारच आहे. आपण सध्या वरून आलो, इकडून वरून, म्हणजे हा कुठला पार्ट आहे? हा सेरेब्रमचा पार्ट आहे. आणि नंतर हा कार्पस कॉलेजम, त्याच्या खाली डायसेफॅलॉन, त्याच्या खाली मिड ब्रेन, त्याच्या खाली मग हिंड ब्रेन. आपल्याला वरून खाली यायचंय, पिया मॅटर, डोरा मॅटर, आर्चनॉइड मॅटर, आणि मग खाली आपण खाली खाली येत चाललोय. आलं लक्षात? तर तुम्हाला परत एकदा मी सांगितलं, हे असा हात जर केला तुम्ही समोर, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय दिसतंय? हे दिसतंय, दिसतंय का? ओके, एक मिनिट. हा दिसतंय तुम्हाला? स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते का? आवाज द्या. स्क्रीन दिसते ना? अरे बाळांनो, स्क्रीन दिसते का तुम्हाला? स्क्रीन दिसते का? हो दिसते सर. दिसते ना? हो दिसते. काय मला दिसत नाही मध्येच, त्यामुळे आता दिसते ना? हो. आता बोलू नका, फक्त मी चालू ठेवलंय. हा, या ठिकाणी राईट हँड साइड आहे, इकडे लेफ्ट हँड साइड आहे. हा लेफ्ट ब्रेन आहे, हा राईट ब्रेन आहे. ते काय आहे? कार्पस कॉलेजम आहे, बरोबर? आलं समजलं? त्यानंतर मी तुम्हाला ग्रे मॅटर पर्यंत सांगितलं होतं की ज्यामध्ये न्यूरल बॉडीज आहेत, सेल बॉडीज खूप आहेत, एक्झॉन्स आहेत, न्यूरॉन्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो? ग्रे मॅटर. आणि दुसरा आहे त्याच्याबरोबरचा व्हाईट मॅटर. ग्रे मॅटर काय करतो? प्रोसेस इन्फॉर्मेशन टू ब्रेन, त्या गोष्टी तो करत असतो, बरोबर? एक्झॉन त्याच्यामध्ये आहेत, न्यूरल सेल बॉडीज तुम्हाला आता सांगितलं त्या पद्धतीने आहे. याच्याविषयी इतकं डिटेल नाहीये तुम्हाला, फक्त ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर फक्त लक्षात ठेवा. ओके, त्याच्या पुढे जाऊ आपण. आहे आपला सेरेब्रम. मग असे सांगितलं होतं, त्याला काय म्हणायचं? सल्सी. काय म्हणायचं त्याला? सल्सी. सो द सल्सी अँड गायरी इज देअर. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सल्सी मधली जी चिर आहे त्याला काय म्हणायचं? सल्सी. आणि चिरेमुळे जे झालंय ते गायरी. ओके, सो दिस इज द डिफरंट लोब्स ऑफ द सेरेब्रम. सेरेब्रमचे लोब जसे आपल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळ्या राज्याचे नकाशे असतात आपल्याकडे भारतामध्ये दाखवतात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश. तसं हे वेगवेगळे लोब आपल्या सेरेब्रम मध्ये आहेत. काय आहेत? लोब. त्याला आपण पार्ट म्हणू शकतो. जसं की ही आपली डोळ्याची साईड आहे, कपाळाची साईड आहे, ही याला फ्रंटल लोब म्हणायचं. ही मधला परायटल लोब, मागला ऑक्सिपिटल लोब, थोडासा ब्रेनच्या खाल्ला टेम्पोरल लोब, आणि अजून एक लोब आहे तुम्हाला पुढे दाखवणार आहे, बरोबर? आता एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं हे लोब्स आहेत. आता प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइपचा विचारला जातो की फ्रंटल लोब आणि परायटल लोब कोणी डिवाइड केलाय? Who divided the parietal lobe and frontal lobe? This is divided by central sulcus. This is the central sulcus. You can see here. This central sulcus is divided. This parietal lobe and frontal lobe, isn't it? Okay. So you can see here the frontal lobe and temporal lobe is divided by this lateral fissure or lateral sulcus. Sulcus म्हणजे चीर. मगाशी सांगितलंय. You know this is the gyri and this is the sulci. So this is also one of the sulci. So this is the sulci. So the frontal lobe and temporal lobe is divided by lateral fissure. So you can see here again occipital lobe and parietal lobe is divided by parieto-occipital sulcus. And this temporal lobe and occipital lobe is divided by
pre-occipital sulcus or it is called pre-occipital notch. Notch म्हणजे थोडीशी खुबन. म्हणजे तुम्हाला सीईटी ला किंवा 1 मार्कला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? The differentiation between parietal and frontal lobe is by, or the question will ask, name the sulcus who divided the temporal lobe and frontal lobe. बरोबर आहे की नाही? हात वर करा. बरोबर आहे की नाही? पवार बरोबर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो then the insular cortex. आता बघा या ठिकाणी हा जो टेम्परल लोब आहे, आता लोब किती झाले? 1 2 3 आणि 4. तर पाचवा दिसत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं अजून एक लोब आहे, त्याचं जे नाव आहे त्याला म्हणायचं इन्सुलर कॉर्टेक्स. Only you can see the sulci are not completed, or we can see it the lobes are not clearly demarcated. म्हणजे त्याची सीमा जी आहे, डिमार्केशन म्हणजे काय? एक सीमा, त्याला आपण म्हणतो बॉर्डर. That is not completely seen in front of you. So this demarcated from each other. So the fifth lobe, that is actually it is called insula, or we can say the insular cortex, which is folded deep within the lateral sulcus. ही lateral sulcus दिसते किंवा lateral fissure आहे, त्याच्या आतमध्ये हे इन्सुलर कॉर्टेक्स आहे. पहा, हे इन्सुलर कॉर्टेक्स दिसते का आतमध्ये? थोडंसं असं ओपन केलं की त्या ठिकाणी तुम्हाला कुठलं सल्कस दिसते? 5वं सल्कस, इन्सुलर सल्कस. दॅट 5th सल्कस or this 5th lobe is not included in previous year. Previous year मध्ये हे सांगितलेलं नव्हतं. थोडं याच्यामध्ये नवीन इन्सुलर कॉर्टेक्स दिसते. इन्सुलर कॉर्टेक्स. So insular cortex is included in this year's syllabus. Okay, so you just see once again the different lobe. So तुम्ही एकदा माझ्या मागे म्हणू शकता, occipital lobe, parietal lobe, frontal lobe and temporal lobe, and 5th is insular cortex, which is not singing. So you can see here the cerebellum, but this is a part of, actually this is a part of hindbrain. We discuss further in पुढं चॅप्टर गेल्यानंतर आपण ते पुढे पाहणार आहोत. सो यू कॅन सी दिस इज द सेंट्रल सर्कस, दिस डिवायडेड द परायटल लोब आणि फ्रंटल लोब. फ्रंटल हा पुढचा आहे बरं का, कपाळाच्या बाजूचा. समजतंय तुम्हाला? अगदी व्यवस्थित स्लो जाऊ आपण, हे समजलंच पाहिजे. आणि तुम्ही त्याचा व्हिडिओ पहा परत, म्हणजे एकदम व्यवस्थित समजून येईल. आता एक लक्षात घ्या, जसं तुम्हाला माहितीये की गुजरात आहे, राजस्थान आहे, महाराष्ट्र आहे, प्रत्येक राज्याची काहीतरी खासियत आहे. बरोबर? जसं गुजरातमध्ये तेलबिया जास्त मिळतात, केरळमध्ये नारळाचं उत्पादन जास्त होतं. म्हणजे प्रत्येक राज्य, तसं हा प्रत्येक लोब काही ना काहीतरी फंक्शन स्वतःच त्याचं सेपरेट आहे. कुठलं ना कुठलं तरी कामगिरी मेंदू मधली त्याच्यावरती दिलेली आहे. तर आपण 1 बाय 1 ती पाहूया की फ्रंटल लोब काय करतो, ऑक्सिपिटल लोब काय करतो, परायटल लोब काय करतो, हे आपल्याला आता पुढे पाहायचंय. सो यू कॅन सी द नेक्स्ट स्लाइड. दिस इज द सेंट्रल सर्कस. यू नो द सेंट्रल सर्कस डिवायडेड parietal lobe and frontal lobe. Central circus, this is the parietal lobe, and this is the frontal lobe is divided by central circus. This is occipital lobe वगैरे वगैरे. This is lateral fissure or Salvinian sulcus त्याला आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे जो इन्सुलर कॉर्टेक्स आहे किंवा त्याला इन्सुला म्हटलंय, तो इन्सुला याच्या आतमध्ये आहे. हा टेम्परल लोब आहे आणि खाली हा सेरेबेलम हिंडब्रेनचा पार्ट आहे. बरोबर? So there is, so the different lobes I just see you. So this is, you know, this is the occipital lobe. Occipital lobe that containing the visual area first, second and third. This is the vernix area is here. This is the primary auditory area. आपण जे बोलतो तो primary auditory area. This is the Broca's area, frontal eye field area, premotor area, primary motor area, primary synesthetic area. असे वेगवेगळे एरिया वेगवेगळ्या लोब्स मध्ये प्रेझेंट आहे. बरोबर? तर आपण एका एकाच तुम्हाला मी 3 स्लाइड त्यासाठी दाखवतो की तुम्हाला समजलं पाहिजे. हळूहळू आपण आता डीप मध्ये जाऊ. आपण जर बघितलं, हा फ्रंटल लोब, आता मगाशी मी तुम्हाला दाखवला होता फ्रंटल लोब. बरोबर? फ्रंटल लोब. बरोबर? सेंट्रल सर्कस कोणाला वेगळं कळतं? फ्रंटल लोब आणि परायटल लोबला. सो द फ्रंटल लोब पाहू. व्हॉट इज द फ्रंटल लोब ऑफ द ब्रेन लोकेटेड डीप टू द फ्रंटल बोन ऑफ द स्कल. फ्रंटल बोन कपाळाचं हाड, हे पुढचं. आपण माझ्या नशिबात काय लिहिले, सगळं आपल्या नशिबात जे जे आहे ना ते फ्रंटल लोब मध्ये आहे. आपलं नशीबच त्याच्यावर चालतं. सो द फ्रंटल लोब इज रिलेटेड विथ आवर पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स, मेमरी, जजमेंट, इमोशन, प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी आणि डिसिजन. या सगळ्या गोष्टीचं सिंथेसिस, प्रोसेस, अनालिसिस, ऑल दीज थिंग्स आर सिंथेसाइज्ड इन द फ्रंटल लोब. म्हणजे काय? फ्रंटल लोब.
मग तुम्हाला जर प्रश्न विचारला एक्सप्लेन द फीचर्स और एक्सप्लेन द डिटेल अबाउट द फ्रंटल लोब ऑफ द ब्रेन, सो फ्रंटल लोब इज रिलेटेड विथ युअर पर्सनॅलिटी. तुम्ही किती हुशार आहेत, तुमच्या मेंदूमध्ये किती घड्या पडल्यात सल्सी आणि गायरीच्या, त्याच्या इंटेलिजन्स, तुमच्या ध्यानात किती राहतं, तुमचं जजमेंट कसं आहे. आपण नाही का म्हणतो माझं जजमेंट आहे असं होईल तसं होईल, ते जजमेंट. त्यानंतर भावना, एखादी समस्या निर्माण झाली, कुठलीही समस्या असेल, मी तुम्हाला सांगितलं आता आपल्याला या गावाला जायचंय, तिकडून तर लॉकडाऊन मुळे रस्ता बंद आहे, तर कसं जाणार, तर आपण लगेच प्रॉब्लेम हा आलाय ना, आपण तो असं केलं तर, म्हणजे ही जी प्रॉब्लेम सॉल्विंग ऍबिलिटी आहे इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द फ्रंटल बोन अँड डिसिजन. साधी गोष्ट आहे, ओव्हरटेक करायची गाडी, पुढून गाडी येते, आपल्याला माहिती एवढ्यात बसेल का नाही, डिसिजन मेकिंग. सो दिस इज ऑल दिस थिंग्स आर रिलेटेड विथ द फ्रंटल लोब. कळलं का? हातवर करा. कळलं का? हातवर. व्हेरी गुड, शाबास, फार हुशार आहे तुम्ही. समजताय ना? एकदम हळूहळू जाऊ, टेन्शन घेऊ नका, एकदम व्यवस्थित समजलंच पाहिजे. ओके, पुस्तक वाचा, एकदम तुम्हाला परफेक्ट समजेल. चला, त्यानंतर फ्रंटल लोबचं कॉर्टिकल रिजन्स आपण बघू, नॉट ओनली इन द फ्रंटल लोब. हा, आता बस झाला, हातवर करायचं, पुढे बघा. तर आता आपण बघितलं ना प्रायमरी कॉर्टेक्स किंवा त्याला म्हणतात प्री सेंट्रल गायरस. इकडे बघा, प्रायमरी दिसतंय का, प्रायमरी एरिया, प्रायमरी मोटार एरिया, प्रायमरी सोमॅस्थेटिक एरिया, हे जे एरिया आहेत ते ऑन द फ्रंटल लोब्स त्याच्यामध्ये आहे. मग इथे काय कॉर्टिकल सॉइल इन्व्हॉल्व, कशामध्ये इन्व्हॉल्व आहे, विथ कंट्रोलिंग द मुवमेंट्स, व्हॉलंटरी मुवमेंट. जर आम्हाला वाटतंय हात हलवा, these सगळ्या व्हॉलंटरी मुवमेंट्स आहेत. ऑल these व्हॉलंटरी मुवमेंट्स आर डिपेंड फ्रॉम द प्रायमरी मोटर एरिया. नंतर मी तुम्हाला हा ब्रोकाज एरिया दाखवला होता, ब्रोकाज एरिया. बघा ब्रोकाज एरिया कुठे, मला दिसत नाही, तुम्हाला दिसतोय का? हा, ब्रोकाज एरिया तिथं पहा, वर्निक्स एरिया आहे, बरोबर का नाही? सगळी एरिया एक एक आपण पाहू. ब्रोकाज एरिया समजला का? इथं आहे, बरोबर. वर्निक्स एरिया कुठे? इथं आहे. ऑडिटरी एरिया कुठे? इथं आहे. फिजियल एरिया कुठे आहे? बरोबर, ऑक्सिपिटल लोब मध्ये. हे फ्रंटल आयचा एरिया आहे, वगैरे वगैरे, बरोबर. हा, तर आपण पुढे जाऊ आणि पाहू ब्रोकाज एरिया. कशासाठी ब्रोकाज एरिया आहे बरं? कंट्रोल फेसियल न्यूरॉन्स. तुम्ही तोंड वाकडे करता का नाही, अरे वा, असं तसं हसता, हे जे तो डोळे फिरवता. कंट्रोल द फेसियल मुवमेंट, स्पीच, बोलणं. लँग्वेज कॉम्प्रेन्शन म्हणजे भाषा समजणे. ट्रान्सलेट थ्रू इनटू स्पीच म्हणजे एखादी भाषा आपल्या मनात विचार आलाय, तो कशामध्ये करायचा? स्पीच मध्ये. मला जे वाटतंय ते आपण बोलून दाखवतो, आतमध्ये तयार होतं ना आधी मनात, तर ते ब्रोकाज एरियामध्ये. कंट्रोल द मुवमेंट ऑफ टंग, जिभेची हालचाल. व्होकल कॉर्ड्स, तुम्हाला माहिती आहे लॅरिंग्स मध्ये व्होकल कॉर्ड आहे. लिप्स मुवमेंट लोकेटेड ऑन लेफ्ट फ्रंटल लोब. लेफ्ट फ्रंटल लोब मध्ये कोणता एरिया आहे? हा ब्रोकाज एरिया. काय काम करतो? पुस्तकामध्ये इतके डिटेल दिलेलं नाही, पण दोन गोष्टी तरी तुमच्या कानावर पडाव्यात यासाठी हा अट्टहास चाललेला आहे माझा. त्यानंतर परायटल लोब तुम्ही बघितला मगाशी. सेन्सरी स्पीच एरिया और सेन्सेशन ऑफ टेम्परेचर, टच, प्रेशर, पेन, बरोबर का नाही? म्हणजे सेन्सेशन कशाचं? उष्णता, गरम आहे. टच, स्पर्श ज्ञान. प्रेशर किती पडलंय किंवा पेन, दुखतंय कसं. सेन्सरी स्पीच एरिया. ऑल दीज थिंग विच इज अंडर द सेंट्रल गायरस और इट इज इन द परायटल लोब. बरोबर. हा काय फ्रंटल लोब नाही बरं का, हा वेगळा लोब आहे. इथं मी दिले फ्रंटल लोब, पण हा दुसरा लोब आहे. हा पहिला आहे, हा दुसरा आहे, बरोबर. तिसरा टेम्परल लोब मध्ये काय? वर्निक्स एरिया. मी आताच दाखवला होता तुम्हाला वर्निक्स एरिया. सेन्सरी स्पीच एरिया, सेन्स ऑफ हेअरिंग, ऐकणं. स्मेल, वासाचं. टेस्ट म्हणजे काय? चव. शब्द लिहिणं. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? अंडर दी टेम्परल लोब मध्ये येत असतात. आणि नंतरचा एरिया आहे तो म्हणजे ऑक्सिपेटल. ऑक्सिपेटल म्हणजे हा व्हिज्युअल एरिया. परसेप्शन, अनालिसिस, स्टोरिंग ऑफ इन्फॉर्मेशन. फिजन म्हणजे दिसणं, त्याचं अनालिसिस करणं. फिजन आहे, वाघ दिसलाय, मग का मिठी मारायला जाणार का? हे कशाने सेन्स होतं आपल्याला? ऑक्सिपेटल लोबने, कारण त्या इन्फॉर्मेशनचं सिंथेसिस, अनालिसिस होतं. तर परत एकदा नजर टाका, प्रायमरी मोटर एरिया कशाशी रिलेटेड आहे, ब्रोकाज एरिया कशाशी रिलेटेड आहे, परायटल एरिया कशाशी रिलेटेड आहे, टेम्परल एरिया कशाशी रिलेटेड आहे, ऑक्सिपेटल लोब कशाशी रिलेटेड आहे. हे सगळेच्या सगळे प्रश्न 1 ते 2 मार्काला येतात, अथवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारले जातात. येते का लक्षात मी काय म्हणतोय ते? हे वाटतंय तेवढं सोपं नाहीये, खूप प्रश्न याच्यावर विचारले जातात. मला सांगा, सरळ प्रश्न, लिप मुवमेंट इज डिपेंड्स अपॉन विच ऑफ द फॉलोइंग एरिया? ब्रोकाज एरिया, परायटल लोब, टेम्परल लोब, ऑक्सिपिटल लोब.
So it depends upon the lip movement is depends upon the Broca's area. बरोबर काय? Sensory sensation of temperature is depend upon. असं विचारलं किंवा तुम्हाला आता कृतीपत्रिकेनुसार विचारलं झालं. राईट द 2 or 3 functions of the parietal lobes. काय सेन्सेशन ऑफ टेम्परेचर, टच, प्रेशर, पेन, स्पीच. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आता त्यानंतर परत एकदा तेच ऑक्सिपिटल लोब, द ब्रेन लोकेटेड डीप टू ऑक्सिपिटल बोन ऑफ द स्कल. प्रायमरी फंक्शन इज प्रोसेसिंग and integration, interpretation, vision and visual stimulate. Interpretation, एका डोळ्याने तेच दिसतं, दोन डोळ्याने मग काय दोन दोन दिसतं का? नाही दिसत. का दिसत नाही? इमेज प्रोसेसिंग केलं जातं, इंटिग्रेशन केलं जातं, इंटरप्रिटेशन ऑफ विजन अँड व्हिज्युअल स्टिम्युली. व्हिज्युअल स्टिम्युली म्हणजे काय? डोळ्याला एकदम बॅटरी दाखवली रात्रीची तर आपल्याला व्हिज्युअल स्टिम्युली मिळतो. किंवा खूपच अंधार असेल तर खूप मोठे डोळे करून आपण बघतो, कसं काय दिसत नाही मला आतमध्ये. त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी इज डिपेंड्स अपॉन दिस ऑक्सिपिटल लोब. समजतंय का? आपला पहिलाच मेंदू चाललाय, तुमच्या मेंदूत येतंय का? पहिला मेंदू कोणता पाहतोय आपण? फोर ब्रेन. त्याच्यामधला ओलेफॅक्टरी लोब पाहिला, सेरेब्रमचे आपण 4 ते 5 लोब पाहिले आणि एक एक लोब आपण आता पाहिलेलं आहे की ऑक्सिपिटलचं काय काम, टेम्परलचं काय काम, फ्रंटलचं काय काम, ब्रोकास एरियाचं काय काम, फर्निक्स एरियाचं काय काम, हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. एकदा वाचा, एकदम 100% लक्षात राहणार, टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपं आहे. ओके, समजतंय की नाही? हेच परत आपण सीईटी ला आणखी एकदा पाहणार आहे, परत कॉलेज सुरू झाल्यावर एकदा पाहणार आहे, परत आपण व्हिडिओ पाहणार आहे, परत आपण पीपीटी पाहणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही, सगळं होते. त्यानंतर याच्यातला एक पार्ट आहे तो म्हणजे कार्पस स्ट्रायटम. त्याचं फंक्शन आणि डायस फंक्शन म्हणजे कुठली फंक्शन आहेत आणि कुठली फंक्शन त्याची नाहीत, हा एक त्याच्यामधला पार्ट आहे. सो द कार्पस स्ट्रायटम इट इज नथिंग बट इट इज हॅव्हिंग द बेसल न्यूक्लियस or basal ganglion, which is this is ganglion means a group of cell, or we can say it as it having the cluster of neurons, or we can say it as a group of neurons, or this is the actually white matter, or it is located at the lateral side of the thalamus. या ठिकाणी कोण आहे? हा कार्पस स्ट्रायटम is there. So actually this is useful for it receive the neurotransmitter. तुम्हाला बघितलं आपण repolarization, depolarization, सोडियम येतं, पोटॅशियम जातं. Actually these are the neurotransmitter mechanism at the chemical synapses. You know the acetylcholine, cholinesterase, adrenaline. This chemical transportation mechanism is under this area or under this called carpus striatum. It is carpus striatum assist in regulation of voluntary movements and learning motor skill. त्या सगळ्या गोष्टी कशासाठी? व्हॉलंटरी म्हणजे आपल्याला वाटतं ते आपण ज्या हालचाली करतो त्यासाठी. Their function is to facilitate behavior, movement are required and appropriate. मला पेन घ्यायचा आहे, मला कशाने पेन घ्यावं लागेल? हाताने का पायाने? हाताने. मग अप्रोप्रिएट मुवमेंट झाली पाहिजे, त्यासाठी ही गोष्ट आहे. इनहिबिट अनवॉन्टेड ऑर इनअप्रोप्रिएट मुवमेंट. ज्या गोष्टी आवश्यक नाही त्या आपण करत नाही, काय पाहिजे ते आपण करू शकतो, किंवा नको त्या गोष्टी इनहिबिट करायचं काम कोण करतं? कार्पस स्ट्रायटम करतो. आता डायस फंक्शन हे याचं फंक्शन नाही. इट डज नॉट कॉजेस पॅरालिसिस पक्षाघात और सेन्सरी लॉर अटॅक्सिया, हे ह्याच्यामध्ये करत नाही. हे काय आपल्याला नाहीये, फक्त कार्पस स्ट्रायटम काय हे मी तुम्हाला सांगतोय. किंवा आपण नाही का ते स्लो लिहितो किंवा फास्ट लिहितो, त्याला सुद्धा काय म्हणायचं? काही लोक बघा एकदम स्लो लिहितात, तर त्याच्यासाठी हा एरिया अत्यंत गरजेचा आहे. ऍक्च्युअली इट इज अ क्लस्टर ऑफ न्यूरॉन. इट इज युजफुल फॉर, म्हणजे कशासाठी हे? इट इज युजफुल फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन द डिफरंट और मल्टिपल ऍस्पेक्ट ऑफ कॉग्निशन. म्हणजे तुम्हाला जसं की डिफरंट ऍस्पेक्ट ऑफ कॉग्निशन म्हणजे काय? आकलन. जसं की मी फक्त बायोलॉजी शिकवतोय, पण तुम्ही बायोलॉजी बी शिकताय, बॉटनी शिकताय, केमिस्ट्री शिकताय, फिजिक्स शिकताय, क्रॉप सायन्स शिकताय, प्रोडक्शन शिकताय. हे सगळं वेगवेगळं मल्टिपल कॉग्निशन आहे. त्याचं जे कोऑर्डिनेशन करण्याचं काम मेंदूमध्ये, नाही तर असं होईल का? खोरे सरांनी फिजिक्स शिकवलं का काय? असं होत नाही आपल्यामध्ये. बरोबर आपण काय करतो? कोऑर्डिनेशन करतो वेगवेगळ्या माहितीचं. तुम्हाला लक्षात येतं का कोण आत्या आहे, कोण मामा आहे, कोण मामी आहे? असं आपल्या नात्यामध्ये आपण कसं करतो? कोऑर्डिनेशन. किंवा इट इज रिलेटेड विथ द प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, मोटिवेशन, परसेप्शन, अंदाजे, किंवा रायटिंग स्लो अँड फास्ट. ऑल दीज मुवमेंट्स आर रिलेटेड विथ कार्पस स्ट्रायटम. मी तुम्हाला किती सांगितलं कार्पस स्ट्रायटम वरती, तेवढं लक्षात ठेवा. राहील ना? लक्षात राहील ना? अजून आपण एकदा सांगू, परत एकदा व्यवस्थित होईल, काळजी करायची नाही, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे.
त्यानंतरचा पार्ट आहे डायन्सिफॅलॉन. आता आपण काय काय पाहिलं मी परत एकदा सांगतो. ओलेफॅक्टरी लोब पाहिला, सेरेब्रम पाहिला, सेरेब्रम मधले मेंदूचे लोब पाहिले, बरोबर, त्यांची फंक्शन्स पाहिली, सगळं पाहिलं. त्यानंतर फोर ब्रेन मधला नंतरचा पार्ट, कितवा, जवळपास तिसरा पार्ट, त्याला म्हणतात डायन्सिफॅलॉन. कोणता पार्ट आहे? डायन्सिफॅलॉन. समोर बघा डायन्सिफॅलॉन कुठं दिसतोय? कुठं दिसतोय डायन्सिफॅलॉन? या ठिकाणी तुम्हाला डायन्सिफॅलॉन दिसेल. दिस इज ऍक्च्युअली लोकेशन. आता इकडे बघा, हा सेरेब्रम, हे कार्पस कोलॅझम, बरोबर आहे, कार्पस कोलॅझमच्या तिथं कोण आहे? हा डायन्सिफॅलॉन. लाईज बिटवीन मिड ब्रेन आणि सेरेब्रम. म्हणजे सेरेब्रम कशाचा पार्ट आहे? फोर ब्रेनचा. फोर ब्रेन आणि मिड ब्रेन, हा मिड ब्रेन खाली आहे, त्याच्या बरोबर मध्ये काय आहे? हा डायन्सिफॅलॉन. बरोबर, काय आहे मध्ये? डायन्सिफॅलॉन त्या ठिकाणी आहे. बरोबर, येते का लक्षात? डायन्सिफॅलॉन तो लाईज बिटवीन, सराउंडेड बाय सेरेब्रल हेमिस्फिअर. आता सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणजे कोणता? राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, त्याच्यामध्ये कोण? चीर, कार्पस कोलॅझम त्याच्या बाजूला आहे. परत एकदा पाहू आपण डायन्सिफॅलॉन. द डायन्सिफॅलॉन कन्सिस्ट ऑफ 3 स्ट्रक्चर. डायन्सिफॅलॉन म्हणजे काय? 3 गोष्टी. एक आहे थॅलॅमस, दुसरा आहे हायपोथॅलॅमस आणि तिसरा आहे इपिथॅलॅमस. थॅलॅमस म्हणजे थॅलॅमस, हायपो म्हणजे थॅलॅमसच्या खालचा पार्ट आणि इपी म्हणजे वरचा पार्ट. इपी वरचा, हा बघा वरचा पार्ट आहे, असा तिरपा झालाय. म्हणजे वरचा कोणता पार्ट आहे? इपी. इपी म्हणजे वरचा, हायपो म्हणजे बिलो म्हणजे खालचा. सो इट कंटेनिंग किती? नीट लक्ष देत आहे ना? डायन्सिफॅलॉन मध्ये किती पार्ट? 3 पार्ट. वन इज थॅलॅमस, हायपोथॅलॅमस अँड इपिथॅलॅमस. दीज स्ट्रक्चर्स आर इफेक्टिव्हली एन्क्लोज इन थर्ड व्हेंट्रिकल. आता हे थर्ड व्हेंट्रिकल काय आहे बरं? हे कशामध्ये एनक्लोज आहे? कशात ठेवलंय? तर एनक्लोज इन थर्ड व्हेंट्रिकल. लॅटरल व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल अशा व्हेंट्रिकल मेन बिंदू मध्ये असतात. तुम्हाला सांगितलं त्याच्या रूपला कोरडा प्लेक्सस असतं आणि त्या कोरडा प्लेक्सस मधून काय सिक्रेट होतं? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट होतं. इथपर्यंतच तुम्हाला व्हेंट्रिकल माहिती आहे, राईट? सो वी कॅन सी हिअर द व्हेंट्रिकल्स. सो यू कॅन सी वन्स अगेन द थॅलॅमस, हिपोकॅम्पस, अमाइगडाला, अमाइगडाला, हायपोथॅलॅमस, ओलेफॅक्टरी लोब, फ्रंटल लोब असा बिंदू आहे. त्याच्यामध्ये बरोबर थॅलॅमस म्हणजे हा कुठला पार्ट आहे? डायन्सिफॅलॉनचा पार्ट आहे. म्हणजे कसा दिसेल? वरून पाहिला, समोरून पाहिला, डोक्यात पाहिलं तर कसं दिसेल? तुमच्या डोक्यात नाही दिसणार आणि दुसऱ्याचं पाहता येणार नाही. ओके, तर हे दिसतंय तुम्हाला? ओके, पुढे बघू आपण. हा, हे बघा, इपिथॅलॅमस मध्ये कुठला पार्ट येतो? मी जनरल सांगतोय बरं का, आपण शिकवायला सुरुवात नाही केली. हा थॅलॅमसचा पार्ट आहे, दिसत असेल. परत एकदा पाहू आपण. हा इपिथॅलॅमस मध्ये काय? हॅबेन्क्युलर न्यूक्लियस आहे आणि पिनियल बॉडी. कुठली बॉडी? पिनियल. कशामध्ये? इपिथॅलॅमस मध्ये. नंतर हा हायपोथॅलॅमस आहे. काय दिसतंय? हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस मध्ये काय दिसतंय? इथं ऑप्टिक चायझ्मा दिसतोय. ऑप्टिक चायझ्मा इज रिलेटेड टू ऑप्टिक. ऑप्टिक म्हणजे काय? डोळ्याशी रिलेटेड. आणि हे पिच्युटरी ग्लँड आहेत. म्हणजे इकडं पिनियल बॉडी म्हणजे पिनियल ग्लँड कशामध्ये? इपिथॅलॅमस मध्ये. आणि हायपोथॅलॅमस मध्ये काय आहेत? पिच्युटरी ग्लँड आहेत. बरोबर, ह्या 2 गोष्टी तुम्हाला दिसतायत का नाही? परत एकदा, हा, हे बघा, हे जे दिसतंय ना, ही लॅटरल व्हेंट्रिकल आहे. ही कसली व्हेंट्रिकल आहे? लॅटरल. ह्याच्यामध्ये 2 आहेत परत, एक लेफ्ट लॅटरल व्हेंट्रिकल आणि दुसरी ती राईट लॅटरल व्हेंट्रिकल. बरोबर, व्हेंट्रिकल म्हणजे असं कैची सारखं दिसतंय. आता मला सांगा, कोरॅड प्लेक्सस त्याच्या रूपला आहे, तिथून काय होतं? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड सिक्रेट होतं. बरोबर, इथं फोर्थ व्हेंट्रिकल आहे. थर्ड व्हेंट्रिकल दिसते का तुम्हाला? थर्ड व्हेंट्रिकल कुठे आहे? या ठिकाणी थर्ड व्हेंट्रिकल आहे. ही थर्ड व्हेंट्रिकल आहे. म्हणजे ह्या पहिल्या 2, फर्स्ट आणि सेकंड, ही थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकल. म्हणजे ह्या 2 लॅटरल, लेफ्ट लॅटरल, राईट लॅटरल. नंतर ही थर्ड व्हेंट्रिकल आणि थर्ड व्हेंट्रिकल कुणाला जोडली? फोर्थ व्हेंट्रिकल. फोर्थ व्हेंट्रिकल कुठे? या ठिकाणी हिंड ब्रेन दिसतोय, स्पिनल कॉर्ड दिसतो. म्हणजे स्पिनल कॉर्ड करून आलेला मेसेज ही फोर्थ व्हेंट्रिकल कुणाला देते? थर्ड व्हेंट्रिकल. थर्ड व्हेंट्रिकल इथनं छोट्या ह्याच्यात, त्याला म्हणतात फोरामेन ऑफ मुनरो. त्या फोरामेन ऑफ मुनरो मधून लॅटरल व्हेंट्रिकलला, लॅटरल व्हेंट्रिकल मधून कुठं? इथं मेसेज सेव्ह होतो, मेमरी कार्ड, सेरेब्रम. त्या सेरेब्रम मध्ये असा मेसेज. म्हणजे आपण चाललोय खाली, म्हणजे इथनं आलो आपण सेरेब्रम पासून लॅटरल व्हेंट्रिकल. लॅटरल व्हेंट्रिकलचा रूप पाहिलं आपण सगळं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड वगैरे वगैरे. आता हे थर्ड व्हेंट्रिकलच्या मध्ये आपला काय? डायन्सिफॅलॉन आहे. आपला मुद्दा काय आहे? थर्ड व्हेंट्रिकल.
त्याचं लोकेशन आपण ऍड्रेस कुठला दिलाय, थर्ड व्हेंट्रिकल. कुठे डायसेफलॉन, इट इज अ एन्क्लोजेस इन द कॅव्हिटी or single cavity termed third ventricle, or it is called dioecial cavity. It communicates, ही थर्ड व्हेंट्रिकल आहे, हे तर डायसेफलॉन आहे. हा वर बी कम्युनिकेट करतो म्हणजे कुठं, कम्युनिकेट टू टू लॅटरल व्हेंट्रिकल. ह्या दोन लॅटरल व्हेंट्रिकल आहे, लेफ्ट आणि राईट. आणि खालची कुठली, थर्ड व्हेंट्रिकल किंवा थर्ड व्हेंट्रिकल मधून फोर्थ व्हेंट्रिकल. म्हणजे दोन्हीकडचा कोण आहे, हा दुवा. कशामुळं, इथं दिसतंय का, इथं फोरामेन ऑफ मुंड्रो आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतो फोरामेन. बघा, ह्या मागाच्या दोन व्हेंट्रिकल, लॅटरल व्हेंट्रिकल, लेफ्ट लॅटरल आणि राईट लॅटरल. ही कुठली, थर्ड. ही कुठली, फोर्थ. आणि ह्याचं रूप इथं काय, फोराइड प्लेक्सस. आणि इथला जो पार्ट आहे हा कोण आहे, डायन्सेफॅलॉन. त्याच्या एका बाजूला काय, पिनियल ग्लँड, दुसऱ्या बाजूला काय, पिच्युटरी ग्लँड. बरोबर. आपण परत एकदा पाहू, व्यवस्थित समजून घ्या. बघा परत. आता हे मगाशी कसं दाखवलं होतं, या दिशेने इकडे तोंड केलं होतं. आता मेंदू कसा फिरवलाय, असा इकडे दाखवलाय. याच्यात आणि याच्यात सेम आहे, याच्यात आणि याच्यामध्ये सेम आहे. आता हा मेंदू फिरवलाय, तुमचा बी मेंदू फिरतो. हा, तसं बघा, हे दिसतंय का, फोरामेन ऑफ मुंड्रो. एका भिंतीतून दुसऱ्या भिंतीत आपण नाही का वायर लावण्यासाठी करतो, तसं हा फोरामेन आहे, फोरामेन ऑफ मुंड्रो. ह्याने ही फर्स्ट आणि सेकंड, किंवा त्याला आपण म्हणून लॅटरल व्हेंट्रिकल, लेफ्ट लॅटरल आणि राईट, ही थर्ड व्हेंट्रिकल आणि ही फोर्थ व्हेंट्रिकल, याच्यामध्ये डायसेफलॉन आहे. एवढं कशासाठी सांगतोय, डायसेफलॉन दाखवलाय का, अजून नाही दाखवला, फक्त लोकेशन समजण्यासाठी. कळलं का, लोकेशन एकदम सिंपल, समजलं का, ओके. हातबीत वर करा. हा, व्हेरी गुड. 5च लोकांना समजलं, व्हेरी गुड. हा, हे बघा लॅटरल व्हेंट्रिकल. परत हे फक्त कसं पाथ दाखवतो तुम्हाला, बस बस बस. पाथ बघा, लॅटरल व्हेंट्रिकल बरोबर, थर्ड व्हेंट्रिकल, मिड ब्रेन. आपण आताशी फोर ब्रेन मध्येच आहे. आता आपण सध्या ह्या एरियात काम चाललंय आपलं. समजून कुठला घेतोय, हा पार्ट घेतोय. बरोबर. नंतर मिड ब्रेन, नंतर हिंड ब्रेन, ही फोर्थ व्हेंट्रिकल आहे. नंतर स्पिनल कॉर्ड. म्हणजे आलोय कुठून आपण, वरून, चाललोय कुठं, खाली. बरोबर. आता थर्ड व्हेंट्रिकल आहे इथं. आणि इथं फोर ब्रेन मध्ये आपला पार्ट कुठला शिकायचा आपल्याला, डायसेफॅलॉन. बघा डायसेफॅलॉन, याच्यामध्ये थॅलेमस, त्याच्यामध्ये इपिथॅलेमस मध्ये ही पिनियल ग्लँड, आणि हायपोथॅलेमस मध्ये ही पिच्युटरी ग्लँड. बघा किती पार्ट. थॅलेमस बघा, थॅलेमस लवकर पटकन 5 मिनिटात 3 मिनिटात संपणार आहे. परत तुम्ही जॉईन व्हायचंय बरं का, म्हणजे आपला विषय संपल. हे बंद पडेल आपला आता लेक्चर. 3 मिनिटं वेळ राहिला. बघा, थॅलेमस दिसतोय तुम्हाला, दिसला. त्याचा वरचा पार्ट म्हणजे इपिथॅलेमस, हा वरचा पार्ट आहे, हा खालचा पार्ट आहे बरं का. हा पिनियल ग्लँड आहे इथं, आणि हा खालचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये हायपोथॅलेमस आहे, दिसतंय. इथं पिच्युटरी ग्लँड आहे, आणि तो ऑप्टिक चायझमा, ज्या ठिकाणी दृष्टीने पाहतो, जे आपण ते व्हिज्युअल प्रोसेस होतं, म्हणजे ऑप्टिक नर्व्हज आर देअर, चायझमा म्हणजे जंक्शन आहे त्या ठिकाणी. बरोबर. हा डायसेफॅलॉन आहे. कळलं का, डायसेफॅलॉन मध्ये किती गोष्टी. थॅलेमस म्हणा, इपिथॅलेमस, इपिथॅलेमस मध्ये म्हणा पिनियल ग्लँड. बरोबर. त्याच्यामध्ये पिनियल ग्लँड कुठलं हार्मोन सिक्रेट करते ते पुढे पाहणार आहे. आणि हायपोथॅलेमस मध्ये पिच्युटरी ग्लँड, त्याच्यामध्ये परत 2 पार्ट, ऍडिनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस, आणि ऑप्टिक चायझमा. ओके, समजलं इथपर्यंत, समजलं असेल. परत एकदा बघा कसं दिसतं इकडच्या बाजूनी, फक्त व्हेंट्रिकल समजून घ्या, बाकी काय नाही. ती बघा, लॅटरल व्हेंट्रिकल्स 2, लेफ्ट आणि राईट. ही कुठली, थर्ड व्हेंट्रिकल. इथं फोरामेन ऑफ मुंड्रो आहे, ते उलगडलंय असं, आणि ही फोर्थ व्हेंट्रिकल आहे, बघितलं का. आणि मग हा सेंट्रल कॅनल, खाली स्पिनल कॉर्ड आहे. जाऊ दे, डबल सांगितलं. हा, हे बघा पिनियल ग्लँड, इपिथॅलेमस मध्ये, हा एरो मुद्दाम दाखवलाय, हा थॅलेमसचा पार्ट आहे हा. बरोबर. मग अशीच दाखवलेलं परत एकदा दाखवतोय, पिनियल ग्लँड. बरोबर. इथं काय, ऑप्टिक चायझमा. बाद झाला आता, लय झालं. इथं दिसतंय का, हा बल्ब दिसतोय, पिच्युटरी ग्लँड. पिच्युटरी ग्लँड आणि पिनियल ग्लँड मध्ये गल्लत करायची नाही. ओके, समजलं. ऑप्टिक चायझमा हा डायसेफॅलॉनचा पार्ट. कळलं. आणि हा वरचा इथं बरी दिसते का, इथं इथं लेफ्ट आणि राईट मध्ये काय, कार्पस कोलॅजम हे दिसते. आता हे 2 डायमेन्शनल आहे, त्यामुळे तसं दिसतंय. ओके. आपण वरून आलोय बरं का इथं. ह्याच्यावर मग आर्चनॉइड मॅटर, डोरा मॅटर, पिया मॅटर, आणि मग केसवर, अशा पद्धतीने खालीपर्यंत चालतं. हा, तर पिनियल ग्लँड समजून घ्या. एंडोक्राइन ग्लँड, पी साइज्ड अमाउंट, तीळ असतं ना, तीळ त्याच्या एवढी असते असं म्हणतात. पी साइज म्हणजे वाटाण्याच्या आकारावर. सिक्रीट मेलोटोनिन हार्मोन ड्युरिंग डार्कनेस, रात्र होते ना, रात्र, तेव्हा मेलोटोनिन आपल्यामध्ये सिक्रेट होतं. आणि मेलोटोनिन सिक्रेट व्हायला लागले की झोप यायला सुरुवात होते. आणि मेलोटिनचा प्रभाव कमी झाला आपल्यात की जाग यायला सुरुवात होते. म्हणजे मेलोटिन पाठ कमी होतं, साखर झोप लागते आपल्याला, सगळं कळतं पण झोपावंसं वाटतं, तेव्हा मेलोटिनचा प्रभाव कमी होतो. आणि सर्वसाधारण 10 वाजता
9, 9:30, 10च्या दरम्यान गुंगी येते जेवल्या, तेव्हा मेलोटोनिन सिक्रेट व्हायला सुरुवात झालेली असते. सो दिस इज द पिनियल ग्लँड हार्मोन विच इज द हार्मोन सिक्रेटेड बाय पिनियल ग्लँड. कुठला हार्मोन? मेलोटोनिन. आणि हे हॅबेन्क्युलर कमिशनरी मी तुम्हाला सांगतो इमोशनल ट्रेस साठी. आपलं स्विच ऑफ होईल, परत चालू करू आपण. ठीक आहे, ओके. हा, आपण पाहूया पुढं. हे मेलोटोनिन आणि सेरोटोनिन आहे बघा. हे मेलोटोनिन मॉर्निंग 6 वाजता काय होतं, नाईटला काय होतं, बरोबर. अशा पद्धतीने हे आपलं बायोलॉजिकल क्लॉक आहे रात्रीच. आणि मेलोटोनिन आणि सेरोटोनिन काय होतं, सिक्रेट व्हायला सुरुवात होते. बघा काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये.